माझा मुलगा म्हणून मी तुमच्यावर ही सगळी जबाबदारी सोपवतोय. आम्हाला लवकरात लवकर आजी आजोबा करा. जर वकीलच आला नाही तर तर आपल्याला आपलं सगळं आयुष्य या जेलमध्ये काढावं लागेल. एव्हाना आसावरीला कळलंही असेल शार्दूल हर्षवर्धनचाच मुलगा आहे ते. मला खात्रीच पटली. शार्दूल हा हर्षवर्धन भोसलेंचाच मुलगा आहे. क्या रे, भोसले ने खाना खाया? नहीं खाया. भाईजान को मिलने का बोलता है. साला नाटक करतोय. पहिले पैसे खाले, आता उपाशी राहण्याचं नाटक करतोय. अरे भाई, अगर भाईजान बोले ना, साले को यही पे खर्चा पानी दे देता. ठंडा रख, पहला पैसा देने दे, बाद में साले को खर्चा पानी देंगे. देखता हूं क्या बोलता है. भोसले व्हाट? अखेर ती प्रियांका आणि तिचा भाऊ निरंजन माझ्या कचाट्यात सापडले. आता बघ कसे हाल करतो मी त्यांचे. शार्दूल, शार्दूल, आर यू ऑल राईट? मी काय सांगतोय लक्ष आहे तुझं? हो, मी ऐकतोय काका, बोला तुम्ही. काय नाही, मी तुला हेच सांगतोय की ती प्रियांका आणि तिचा भाऊ निरंजन ह्या दोघांना फ्रॉडच्या केसमध्ये मी अडकवतोय. उद्या कोर्टाची तारीख आहे. तू तयार आहेस ना मेंटली? हो, मी तयार आहे काका. हे बघ शार्दूल, अजूनही जर का तू प्रियांकाच्या बाजूने विचार करत असशील ना, तर तुझ्यासारखा मूर्ख तूच आहेस. मला तुझी द्विधा मनस्थिती कळते. काका, तसं काही नाही आहे. तुम्ही म्हणाल तसंच करूया. गुड. आता माझ्या पुढे फक्त एक प्रॉब्लेम आहे. काय? तुझं आणि त्या प्रियांकाचं झालेलं लग्न. काय तिने भटजीचं सर्टिफिकेट दाखवून लग्न रजिस्टर केलंय आणि तुझं आणि नेहाचं लग्न रजिस्टर नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे. पण ऐन वेळेला यावरून काही प्रॉब्लेम झाला तर? त्याचाच विचार मी करतोय. ती बाई काही इतक्या सहजासहजी हार मानणाऱ्यातली नाही. ऐन वेळेला काहीतरी उचापती करेल ती. बघू, मी बघतोच आहे काही मार्ग निघेल का ते. पण शार्दूल, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मला तुझी मदत लागेल. यू हॅव टू बी व्हेरी फर्म. मी काय सांगतोय तुला समजतं? हो काका, मी रेडी आहे काका. तुम्ही म्हणाल तसंच करायचं. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. दॅट्स गुड. जरा नेहाशी बोलतो मी हवा. कुठे ती? ती आत आहे. मी बोलवू का? नाही नाही, असू दे. मी भेटतो ना जाऊन तिला. बरं. ए भोसले, अरे एवढा मोठा बिल्डर तू, काय हाल करून घेतले स्वतःच. थोड्याशा पैशासाठी स्वतःचे हाल करून घेतोयस. नाटक बंद कर. भाईजानचे पैसे देऊन टाक. ते सोडतील तुला, नाहीतर आयुष्यभर असाच सडत राहशील. काय कळलं का? हसतोस काय? हा, वेडा आहेस तू, वेडा. भाईजानचं जर डोकं फिरलं ना, तर तुझे असे हाल करतील की सारं जग हसेल तुझ्यावर. सांगतो ते ऐक.
पैसे गपचूप देऊन टाक, नाहीतर फुकट मरशील. नेहा, काका तुम्ही या ना. कधी आलात? मला हाक मारायचीत ना. अगं मगाशी चालू मी शार्दूलशी बोलत होतो, म्हटलं तुझ्याशी थोडंसं बोलावं. कशाबद्दल? प्रियांका निरंजन केसबद्दल. त्या दोघांना फ्रॉड केसमध्ये अडकवलं मी. त्याच संदर्भात शार्दूलशी बोलत होतो. पण तो तयार आहे का तिच्यावर केस करायला? म्हणजे नाही म्हणजे कदाचित तो तिला जेलमध्ये नाही बघू शकणार. कितीही झालं तरी प्रेम आहे त्याचं तिच्यावर. बायको आहे ती त्याची. काय बोलतेस तू? काय झालं सांगशील जरा मला? माझंच चुकलं काका. शार्दूलच्या माझ्यावरच्या सहानुभूतीला आणि आपुलकीला मी प्रेम समजत आले. त्याच्यासाठी आजपर्यंत मी जे काही केलं त्या बदल्यात मला काय मिळालं तर सहानुभूती. नाही काका, मला आता कुणाच्याही सहानुभूतीची गरज नाही. त्याला जर आजही प्रियंका बरोबर राहायचं असेल ना तर माझी खरंच काही हरकत नाही. बस नाही. शार्दूल पुन्हा प्रियांकाचा विचार करेल. अगं आत्ता भेटलो मी त्याला, काही बोलला नाही तो. काय बोलणार आहे आणि कुठल्या तोंडाने तुम्हाला सांगणार आहे की त्याचं बाळ तिच्या पोटात वाढतंय म्हणून? शी इज प्रेग्नंट. काय? कधी कळलं? कधी? एक नंबरची नालायक बाई आहे ती. शार्दूला त्रास देण्यासाठी वाटेल ते करू शकते ती. तुरुंगातून सुटण्यासाठी वाटेल ती नाटकं करेल. ती महान नाटकी बाई आहे ती. तुला वाटतं हे खरं असेल? मला नाही वाटत हे खरं असेल. काका मी सुद्धा देवाजवळ हीच प्रार्थना करते की हे सगळं खोटं असावं. पण काका ती प्रियंका ह्या सगळ्या गोष्टींची संधी साधून पुन्हा आपला डाव खेळेल. देव करू आणि ही बातमी खोटी असू दे. कारण जर काय खरं असेल ना तर आपण फसू. त्या बाईला वटणीवर आणणं खूप कठीण काम आहे. आणि हे काम आजच्याच पूर्ण करा. बाकी मला काही कारण नकोत. समजलं? हरी अप. उदापुरे साहेब, हे घ्या. हे काय? माझा राजीनामा आहे साहेब. काय? हां, मी नोकरी सोडून चाललोय. अरे पण का? कारण तुम्हालाही माहिती आहे साहेब, अहो कंपनीचं पुरं दिवाळं वाजलंय. साहेब ऑफिसला येत नाहीत, मॅडम ऑफिसला येत नाहीत. मग आम्ही इथे बसून काय माशा मारायच्या? त्यापेक्षा बाहेर काम करतो ना. तिथे तिथे चांगलं काम करता येईल आणि वेळेवर पैसेही मिळतील. नाही नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपले प्रॉब्लेम्स लवकर सॉल्व्ह होतील आणि आपलं प्रोजेक्टही लवकर सुरू होईल. अहो कशाला खोट्या आशेवर ठेवताय साहेब? अहो कंपनीत काय चाललंय ना हे सगळ्यांना माहिती. नाही काय आहे साहेब, काही कामानिमित्त बाहेर गेलेत. ते लवकरच येतील. ते येतील तेव्हा येतील हो. पण मला इथे थांबायचं नाहीये. मी चाललो साहेब. नमस्कार. अहो माझं ऐकून तरी घ्या. अहो गेल्या 4 दिवसात हा दुसरा माणूस ऑफिस सोडून गेलाय. आता मी काय बोलणार? गेल्या 2 महिन्यापासून कुणाचा पगारही मिळाला नाही. साहेबांचा फोनही लागत नाहीये आणि त्यांनी मॅडमला फोन करू नको म्हणून सक्त ताकीद दिली आहे. काय करू मी तरी? पुन्हा एकदा साहेबांचा फोन ट्राय करून बघतो. फोन लागत नाहीये.
सगळं धक्कादायक आहे. कोणी पाठवलंय हे पत्र? शार्दूल हर्षवर्धनरावांचा मुलगा? नाही, मला नाही खरं वाटत आहे हे. जावई बापू असं करणं शक्यच नाही. ते कधी काय करतील हे कोणीच सांगू शकणार नाही बाबा. म्हणजे सावरे, या गोष्टीवर तुझा विश्वास आहे? हे सगळं खरं आहे? हो, माझी खात्री आहे सगळं खरं आहे म्हणून. पण सावरी, अगं हे पत्र आपल्याला कुणी पाठवलं, का पाठवलं हेही आपल्याला धड माहिती नाहीये. कदाचित असं असेल की त्यांच्या एखाद्या शत्रूंनीच हे मुद्दाम. काकू, हे पत्र आपल्याला कुणी पाठवलं, का पाठवलं, याही पेक्षा त्या पत्रात काय लिहिलंय हे माझ्यासाठी जास्त त्रासदायक आहे. अगं पण आजच हे सगळं अचानक? नाही, अचानक नाही. यावरनं खूप भांडणं झाली आमच्यात आधी, आणि ती मिटवण्यासाठी DNA टेस्टही केली गेली होती. अगं पण तेव्हाच तुला खरं काय ते कळायला हवं होतं ना. नाही ना, ते मला कळू नये म्हणून हर्षवर्धननी DNA टेस्टचा खोटा रिपोर्ट दाखवला मला. त्यामुळे मी काहीच करू शकले नाही. असो, कुणामुळे का होईना सत्य बाहेर आलं हे महत्वाचं. कधी स्वप्नातही विचार केला नव्हता मी की जावई बापू असं काहीतरी करतील. सावरे, अगं हे सगळं का सहन केलंस तू? तेव्हाच का नाही बोललीस? काय काय आणि किती किती बोलणार होते मी बाबा. त्यांचा स्वभाव हा असा, सतत प्रॉब्लेम्सच येत गेले. खूप प्रयत्न केला माझा संसार सांभाळण्याचा, पण नाही जमलं. आणि आता सहनशक्ती संपली माझी. आता काहीच होऊ शकत नाही. बेटा, मग आता काय करायचं ठरवलंयस तू? माहित नाही, काही ठरवण्याची माझी मनस्थितीच नाहीये. त्यामुळे इथून पुढे माझ्या आयुष्यात काय होणार आहे काहीच ठरवलेलंही नाही आणि मला ठरवायचंही नाही. असं कसं शक्य आहे? शार्दूल ह्यांचा मुलगा असणं शक्यच नाही. पण मग ते पत्र ते कुणी पाठवलं आणि पत्रात दिलेला रिपोर्ट मला काहीच सुचत नाहीये. देवा, आता ही आणखी कुठली परीक्षा बघतोयस माझी? शार्दूल यांचा मुलगा असणं शक्यच नाही. कारण तसं असतं तर निदान सचिनराव तरी खरं बोलले असते. त्यांनी सांगितलं असतं मला
पण जर त्यांनाही हे ठाऊक नसेल तर कदाचित त्यांनाही माहित नाहीये म्हणून त्यांनी सांगितलं नसेल. आणि हर्षवर्धनची तर सवयच आहे खोटं बोलण्याची, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणं न ठेवणं सारखंच. पण जर पत्रात लिहिल्याप्रमाणे खरंच शार्दूल हर्षवर्धनचा मुलगा असेल तर काय? या लेट यू नो. या ओके बाय. सर, शारदा मॅडमनी घराच्या किमती वाढवून फार मोठी चूक केली असेल. काय रे, असं काय वाटतं तुला? सर, ज्या लोकांनी आपल्याकडे पैसे गुंतवले होते ती सगळी लोक आपल्या नावाने बोंबा मारतात सर. सर, त्यांना इमिजिएटली पैसे परत हवेत. काही लोक तर असे आहेत की ज्यांना बुकिंग कॅन्सल करायचं सर. आणि हे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले ते केवळ मॅडमच्या एका डिसिजनमुळे. मला एक कळत नाही, मॅडम हे सगळं असं का करताय? कार्तिक, स्पष्ट सांगायचं तर आपण याबाबतीत काहीच बोलू शकत नाही. याचं कारण, आपण हा प्रोजेक्ट जरी करत असलो तरी हा प्रोजेक्ट शारदा राजेचे आहे. त्यामुळे फ्लॅटचे रेट्स तीच ठरवणं आणि तसं कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं, यू नो दॅट. सो वी आर हेल्पलेस. सर, पण आता तुमचं लग्न होणार आहे, मग लेट मी क्लिअर वन थिंग कार्तिक. मी बिझनेस आणि रिलेशन एकत्र कधीच आणत नाही. ओके सर. पण सर, यात हर्षवर्धन भोसलेचा फायदा होतोय. हो दे ना. कदाचित आसावरीला मदत करण्यासाठी शारदानी हर्षवर्धनला माफ केले असेल, पण मी त्याला कधीही माफ करणार नाही. त्याने शारदावर हात उचलला, आजपर्यंत तिला खूप त्रास दिला. या सगळ्याची फळं त्याला आज ना उद्या भोगावीच लागतील. काही झालं तरी हर्षवर्धनला मी सुखाने जगू देणार नाही. शारदा, मी असं ऐकलंय की तुझ्या प्रोजेक्टमध्ये तू फ्लॅटच्या किमती वाढवल्या आहेत. हो, वाढवलेत. अगं, पण का वाढवल्या आहेत? ह्याच्यामुळे त्या हर्षवर्धनला चांगला फायदा झाला आहे. चांगला पेचात सापडला होता तो, पण तूच त्याला सोडवला. हो, मीच सोडवला. पण का? तू किती वाईट वागलाय तुझ्याशी, तुला मारलंय त्यांनी, आणि तू त्याच्यावर दया दाखवतेस. मी कोणावरही दया दाखवत नाही. पण मीनाक्षी, काही गोष्टी अशा असतात ज्यांची उत्तरं आपल्याकडे नसतात, आणि काही ऋण असे असतात जे फेडण्यासाठी प्रसंगी जीवाचं रान करावं लागतं. म्हणजे मी नाही समजले. तू समजणारही नाहीस. जाऊ दे ना, मला जे करायचं होतं ते मी केलं. तसंही या प्रोजेक्टमधून मला पैसे कमवायचे नव्हते. माझ्या मिस्टरांची शेवटची इच्छा होती म्हणून मी ते केलं होतं. आणि मला वाटतं जे काही झालं ते चांगलंच झालं. बरं, तू खुश आहेस ना? मग ठीक आहे. आता लवकरात लवकर लग्नाची तारीख पक्की करा. हो, मी बोलते वरुणशी. तू बस, मी चहा घेऊन येते. आलेच. हॅलो. मॅडम, मी उदापुरे बोलतोय. बोला उदापुरे. मॅडम, सर कुठे गेले तुम्हाला माहिती आहे का? उदापुरे, मी आता त्या घरात राहत नाही, माहिती आहे ना तुम्हाला. हो मॅडम, पण इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. म्हणजे गेल्या 2 महिन्यापासून आमचा पगार झाला नाही आहे. त्यामुळे स्टाफमधली काही माणसं कंपनी सोडून जात आहेत. शिवाय बरेच चेक्स साईन करायचे राहिलेत, आणि ते चेक्स जर साईन झाले नाहीत तर पुढची सगळी कामं अर्धवट राहतील. शिवाय आपलं प्रोजेक्टही थांबेल. आणि हे सगळं सांगण्यासाठी मी सरांना फोन ट्राय करतोय, पण
त्यांचा फोन लागत नाही आहे. मॅडम, आता तुम्हीच काहीतरी करू शकता. कंपनीची ही अवस्था ऐकून मला खरंच वाईट वाटतंय उदापुरे, पण मी याबाबतीत काहीच करू शकत नाही. कारण मी कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर पदाचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे हे जे सगळं झालंय त्या बाबतीत खरोखर मी तुमची काहीच मदत करू शकत नाही. मग मॅडम, आता मी काय करू? तुम्ही तुमच्या सरांची वाट बघा, कारण तुमच्या प्रश्नांची उत्तरं तेच देतील. इथून पुढे काय करायचं हेही तेच ठरवतील. मी तुमची काही मदत करू शकत नाही. सॉरी.